वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वीरवरा नावाचा एक मुलगा होता जो एका समुद्री जहाजावर काम करायचा. त्याच्या एका समुद्री यात्रेदरम्यान एका तीव्र गतीच्या वादळाने त्याचं जहाज नष्ट करून टाकलं. सगळं काही विखुरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बेशुद्ध वीरवराचे डोळे उघडले तेव्हा त्याला तो एक अनोळखी बेटावर पडलेला आढळला. कुठे आहे? कुणी आहे का? कुणी आहे का? कुणी आहे का? खूप दूरवर चालल्यानंतर वीरवराला अखेर एक शहर सापडलंच. लोक सापडली. कुठे निघून गेली इथली लोक? कोणी दिसतच नाहीये. महाराज कुठे? अरे 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 अरे, हे सगळं काय होत आहे आणि मला कुठे घेऊन जात आहेत? हे बेट जरी दिसायला कितीही सुंदर असलं तरी पण इथले नियम तितकेच विचित्र आहेत. इथल्या नियमानुसार जो कोणी माणूस इथे वाहून किंवा हरवून येतो त्याला ते त्यांचा नवा राजा बनवतात आणि आयुष्यभरासाठी जुन्या राजाला निर्जन बेटावर पाठवून देण्यात येतं. ज्याने राजा बनून इथली सेवा केली त्याला आयुष्यभरासाठी निर्जन स्थळी राहावं लागेल? हे तर खरोखर विचित्र आहे. तसं सध्या इथले राजा कोण आहेत? मी. वीरवराच्या आत्ता गोष्ट लक्षात आली की तो माणूस एवढा उदास का होता. कारण आता राजमहाल सोडून त्या निर्जन बेटावर जायची पाळी त्या वृद्ध व्यक्तीची होती. बेटाच्या नियमानुसार पुढच्या क्षणी वीरवरा महाराज वीरवरा बनला होता. त्याचा समजूतदारपणा आणि दयाळू स्वभावामुळे लोक त्याच्यावर खूप प्रेम करायचे. पण या दरम्यान एक गोष्ट होती जी वीरवराच्या मनाला नेहमी त्रास द्यायची आणि ती होती की एक दिवस कोणी दुसरा राजा बनून येईल आणि त्या दिवशी त्याला सुद्धा निर्जन बेटावर जावं लागेल. आणि यापासून सुटका मिळवण्यासाठी महाराज वीरवराला एक योजना सुचली. सैनिकांनो, पावसाळ्याच्या ऋतूमध्ये समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांचं घर सहसा वाहून जातं. म्हणूनच माझा आदेश आहे की निर्जन बेटाच्या काही भागांना आपल्याच नगरांप्रमाणे विकसित करण्यात यावं, ज्यामध्ये घर, दुकान, रस्त्यांसारख्या सगळ्या सुविधा असायला हव्या. निर्जन बेटाला? पण महाराज, तिथे तर केवळ इथून निरोप दिलेल्या राजालाच राहायचं असतं. हा माझा सल्ला नाही, माझा आदेश आहे. जशी आज्ञा महाराज. महाराज वीरवराच्या आदेशानुसार निर्जन बेटाच्या काही भागातलं जंगल तोडून त्याला विकसित करायचं काम सुरू झालं. आता निर्जन बेट निर्जन राहिलं नव्हतं आणि जेव्हा निर्जन राहिलं नव्हतं तेव्हा कुणा नव्या राजाच्या येण्यानंतर सुद्धा वीरवराला तिथे जाऊन राहण्यात चिंता कसली होणार होती. अशा प्रकारे त्याची ही योजना तर काम करून गेली आणि तो निश्चिंत होऊन राजकारभार चालवू लागला. तेव्हा एक दिवस महाराज महाराज महाराज, खूप दूरवर एका मोठ्या जहाजाच्या बुडण्याची बातमी आलेली आहे. माफ करा महाराज, पण असं जेव्हा आपण होतं तेव्हा कुणी ना कुणी वाहून इथे येतं, ज्याचा अर्थ आहे याचा अर्थ की तुमचा नवीन राजा येणार आहे. हो महाराज, आणि त्याहूनही दुःखाची बाब ही आहे की त्या जहाजेवर आपल्या शत्रूचा झेंडा लागलेला होता,
ज्याची आपल्या बेटावर केव्हापासून नजर आहे आणि आपल्या बेटाच्या नियमानुसार त्यांचा कुठलाही माणूस जर इथे आला तर आम्हाला त्याला आमचा राजा बनवावं लागतं. ही बातमी ऐकून बेटावरची लोक विचारात पडली. सोबतच खूपच उदासही झाली, कारण ती लोक महाराज वीरवरावर खूप प्रेम करायला लागली होती. तसं प्रेम आणि स्नेह तर वीरवराला पण त्यांच्या सोबत झालं होतं. म्हणूनच कोणीतरी बाहेरचं येऊन त्यांच्या सोबत काही चुकीचं करू नये यासाठी त्याने एक उपाय काढला. तुम्हालाच तुमच्या राजाला बदलावं लागेल, तुमची इच्छा असो किंवा नसो. मग आपण असं का करू नये की तुम्हाला जो हवा असेल त्याला तुम्ही राजा निवडा. हे कसं होऊ शकतं महाराज? नियमानुसार वाट चुकलेला माणूस आमचा राजा बनेल. आता वाट चुकलेला माणूस आमच्या पसंतीचा कसा असू शकतो? आता राजा आम्ही आहोत आणि राजा नियम बदलू पण शकतो आणि बनवू पण शकतो. प्रत्येक अनोळखी व्यक्ती चांगला नसतो आणि आपलं राज्य एखाद्या अनोळखी किंवा शत्रूच्या हाती देणं बुद्धिमानी नाही. पण यात आम्ही करू तरी काय शकतो महाराज? करायचं तुम्हाला नाही, आम्हाला आहे. इथल्या प्रजेचं भल्याचं पाहता आम्ही या नियमाचा प्रस्ताव ठेवतो की तुम्ही लोक स्वतः तुमच्यापैकी कोणाला तरी राजा निवडा. पण आमच्या मधल्या राजामुळे आम्हाला भेदभावाचा धोका आहे, म्हणूनच आम्ही बाहेरचा राजा निवडत आलेलो आहोत. याचा उपाय पण आहे आमच्याकडे. जर तुमच्या राजाने तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या, जर त्याने भेदभाव केला, तर राज्यातील काही मुख्य सदस्यांकडे राजाला त्वरित हटवण्याचा अधिकारही असेल. ही तर तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितली. आम्ही सगळे तुमच्या विचाराशी सहमत आहोत. तसं महाराज, जर अशीच बाब आहे तर तुम्हीच आमचे कायमस्वरूपी महाराज बनलात तर? नाही मित्रा, आता माझी इथून निघायची वेळ झाली आहे. आता तुम्हालाच तुमचा राजा निवडायचा आहे. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.